निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ताई, लय मोठा अनुभव आलाय कालचा. अरे वा, काय आला ताई? गुरुवार पकडलेत मी ह्याचे 11 गुरुवार. अरे वा, हा हा. कशासाठी आणि पकडलेले? स्वामींसाठी, फक्त अक्कलकोटला स्वामींना भेटायसाठी पकडलेत. ओ कारण की मला इतका उलटीचा त्रास आहे, 5 किलोमीटर गेलं ना तरी उलटी होतात मला. अरे बापरे. हा आणि मग एवढा लांबचा प्रवास, सगळ्या बायका म्हणल्या एवढ्या लांब प्रवास आहे कसं होणार. आणि जास्त प्रवास केला की माझा हातपाय आकारतात असं उलट्या करून करून. अगो बाई. म्हणून मग आता सगळ्या तर बायका निघाल्यात, आता मला जायला भेटायचं नाही. स्वामी काय करू, तुमचं दर्शन घ्यायचं तर म्हणजे दर्शन घेतोय तुमचं मला. हा काय करू मग 11 गुरुवार पकडले. हा 4थ्या गुरुवारी स्वामी म्हणजे गाडी बिडी ठरवली. जास्त पर्यंत इतकी भीती वाटत होती, काय करायचं. सगळ्यांचा फोन, वडिलांचा, आईचा, बहिणींचा, अगं कसं करणार. म्हणलं सगळं स्वामी मला व्यवस्थित नेणार आणि व्यवस्थित आणून सोडा स्वामी तुम्ही. खरंय मला काही खरंय. सांगायचं नाही. मी इतकं स्वामी संग म्हणजे बोलली स्वामींना, केंद्रात गेली, हा स्वामींना बोलली, स्वामी मला तुम्ही कसं पण ह्या सगळ्या जाणार आहेत, मला तुमचं दर्शन करायचंय. ताई मी ग. एवढा 11 गुरुवार कशासाठी केल्यात, मला तुम्हाला फक्त भेटायचंय. हा आणि मग गाडी बघा, गुरुवारी संध्याकाळी 9:30 वाजता गाडी आली जायला आम्हाला. हा हा. आणि गेलो, गाडीत बसलो तरी श्री स्वामी समर्थ. जाताना माळ घेतली स्वामींची. व्रत केलं होतं, पुरगीला म्हणलं सकाळ काढते सगळं. हा. आणि गेलो. काही झालं नाही, काहीच झालं नाही. अरे वा. म्हणजे उलटी पण त्रासच झाली नाही, नाही किंवा काहीच त्रास नाही. काहीच नाही झाला. किती सगळे छान. आश्चर्य करत होती मॅडम. आणि सगळ्यांचं फोन, काय झालं काहीला, काय झालं का, कारण की मला सगळ्याला माहिती मला किती त्रास होतो. आई ग. आणि काहीच म्हणजे पोटात पण ही होऊन आलं नाही किंवा उलटी पण नाही, कुणालाच काहीच कुणाला त्रास नाही. इतका छान प्रवास झाला ना, जीवनाचं सार्थक झाल्यासारखं मला वाटते माझ्या. खरंय ताई. खूप छान अनुभव. हा ताई, कुठून बोलताय तुम्ही? बसाबाच्या वाडीतून, साताऱ्याच्या इथं बसाबाची वाडी म्हणून आहे. आम्ही 8 जणींचं नाही का सांगितलं, आम्ही रिक्षा जात मग हा दुसरा नंबर आहे का ताई तुमचा? म्हणजे आम्ही 8 जणींचे आहेत ना आता हे नंबर. हा हा हा. मला नाव आणि सांगा आम्ही ना 8 तुमचं. जणी पण गेलो होतो म्हणजे तिकडं. अरे वा, मस्त मस्त. नाव काय ताई म्हणाला? माधुरी संतोष देशमुख. हा ताई, खूप छान. मी शेअर दर्शन कर. इतकं छान झालं. परत पंढरपुरामध्ये पण दर्शन झालं, पण अरे वेळ वा. लागला. पण दर्शन चांगलं झालं, सगळीकडचं चांगलं दर्शन झालं. इतका खूप. आनंद झालाय, शब्दात सांगाय ना इतका मला आनंद झाला होता. पण तुमच्यावर आता आता स्वामींची कृपा राहणारच ताई कायम बघा. आता सगळ्यांना थोडा थोडा अनुभव आहे, पण आता सगळ्यांना आहे तिथं. हा 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 हा. बोलायचं कोण बोलतंय? 2 मिनिटं. हा, कोण बोलतंय? हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. झाली आमची इच्छा पूर्ण. आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं, इच्छा झाली आमची पूर्ण. अरे वा. तुमचं काय नाव ताई? माझं जयश्री. अरे वा. नाही, तुमच्या आता तिथे जाऊन आलात ना, आता बघा स्वामींची कृपा सदैव राहील ताई. केलं तर आम्ही पण 11 गुरुवार केले. अरे वा. सोडून 11 गुरुवार केले. अरे वा वा वा. पण मला एवढं झालं की मी अक्कलकोट मध्ये पोहोचली, गाडीतून उतरली की मला इतकं रडायला आलं. माझ्या मनाने डोळ्यातून पाणी दोन आई धारा गं. लागले. स्वामींच्या पुढे गेली की मनाने डोळ्यातून धारा लागले. बापरे. मला म्हणजे काय झालं मला काय कळलं नाही, मनानेच माझ्या डोळ्यातून म्हणजे ही व्हायला लागली. अरे वा, खूप छान ताई. खूप भाग्यवान आहात तुम्ही. मुलीला पण नेली होती, मुलांची पण इच्छा होती, मुलीला नेली संग. अरे वा. हा, मुलाची इच्छा होती, मुलगा म्हणला तिला नाही, मग मी नंतर जातो. बघा. इतकी पैशाची अडचण तर इतकी होती, मला जास्तपर्यंत पैसे भेटले नाही. जायच्या आदल्या दिवशी मग मला मिस्टरांनी 4,000 रुपये दिले. बापरे. 1 रुपया नसताना. बघा, एकदा स्वामी सेवेत आलं ना की स्वामी आपल्याकडनं करून घेतात ताई सगळं. आणि मग आमचे मिस्टर कसे जरा ड्रिंक करतात ना. हा हा हा.
मग सेवा करायची ना ताई व्यसनमुक्तीची. ती अजून माहित नाही ना असं एवढं, म्हणजे कुठली सेवा करायची, काय करायची. तुम्ही मेसेज करा, तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल लिंक. हा चालतंय. श्री स्वामी समर्थ. मला ताई. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.